जीवधर्माचं ऐक्य अशा ठिकाणी होत असतं. म्हणून असाच काला तो मूर्ती लोकांमध्येच आहे, वैकुंठात नाही, असा सरळ विस्तारित आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पण अनादी सनातन वैदिक मत फलाला कारणीभूत असलेल्या वारकरी संप्रदायाचं एक दंड के महाराज चरित्र ते उच्चारावे गोकुळ महाराज सांगितलं देवे केले आणि कुठे केले, गोकुळी केले ते चरित्र उच्चार. तसं चरित्र कुठेही केलं तेव्हा देवे केले, गोकुळी केले ते चरित्राचा आपण केलं पाहिजे, उच्चार केला पाहिजे. कारण नियम असा आहे, आमचा देव ज्यावेळेस देवकी मातेच्या पवित्र उदरी म्हणजे 8 वर्षाची मूर्ती समोर आला आणि मग देवाला पाहिलं, आमच्या देवकी मातेने सांगितलं बाल तू आला पण 8 वर्षाची, हे दत्तक पुत्र सारखा आला तू, आणि दत्तक पुत्र मान नको त्याला कोर्टात जावं लागतं. वंद्या पुत्र सिद्ध होत नाही, दत्तक पुत्र सिद्ध करावं लागतो आणि आवरस पुत्र सिद्ध करायचं कामच नसतं. आणि म्हणून तो असतो ना मालकी हक्क त्याचा जन्मताच असतो. मला का तसं मला तो आला तर बरं आहे. मग आयोने संभव नव्हे काही श्रमे आणि नामायाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान तो प्रगट झाला बरं का. प्रगट झाला म्हणजे कशाला मला आला नाही. ज्या वेळेला तो प्रगट झाला, प्रगट झाल्याच्या नंतर त्याने बाजूला पाहिलं आणि त्याने सांगितलं आई बरीच तू टिकली बाबा इथं. ते म्हणे टिकली नाही, मला मी आज्याला ते तिथं तर विकार आहे, तिथं विकार आहे महाराज, तिथं देव थांबत नाही बरं का. ध्यानात घ्या, कारण देवाला राहण्याकरता जागा स्वच्छ आलं का असली तरच देव तिथं वास्तव्य करतो, मलिन जागेमध्ये वास्तव्य करत नाही. कारण म्हणून पहा ना, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्र खाती सरपत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक वेळेला सहज आपण ड्रायव्हर ते निघाले जंगलाच्या दिशेनं. आता गाडीमध्ये बाबासाहेब मारा सकाळ सकाळचा टाइम वाघाला डरकाळी फोडली. ती म्हणे बरं बाबा नाश्ता भेटला. वाघाला वाटलं सकाळ सकाळ नाश्ता भेटला, आता काय हलू येतो या मारली मारा झेप मारायची. ड्रायव्हर म्हणे आता करावं का, गाडी गण काच बंद आहे पण करावं का. ते ड्रायव्हरला डॉक्टर बाबासाहेब म्हणले एक काम कर बाबा, काहीच करायचं नाही, तो कर मारायचा गाथा काढा. आणि ते म्हणे पळायचं नाही का, ते म्हणे गाथा तर काढा. त्यांच्याकडे गाथा बी होता मला आणि त्याने तो गाथा काढला आणि ते म्हणे हे काय करायचं. ते म्हणे मी पुढं म्हणतो तू मागं म्हण. ते म्हणे काय आहे. अहो ते म्हणे तुकाराम महाराज एक तर खोटं बोलतील, नाही तर तुकाराम महाराजचा अभंग जर अभंग अंमलात आणला आणि हे वाघ जर गेला तर तुकाराम महाराज खरं बोलतील. याच्यात आहेच काय. एवढी निष्ठा होती तुकाराम महाराज त्यांची.